मुंबईच्या राजकारणात अनेकदा आकड्यांचीच चर्चा होते. पण त्या आकड्यांच्या मागे काय आहे? आज आपण एका मतदारसंघाचं, विलेपार्लेचं एक सखोल डेटा आधारित विश्लेषण करणार आहोत. चला या समीकरणाच्या मुळाशी जाऊया. तर आपलं लक्ष केंद्रित आहे महाराष्ट्र विधानसभा मतदारसंघ क्रमांक 167 विलेपार्लेवर. मुंबईतला एक अत्यंत महत्त्वाचा आणि प्रातिनिधिक मतदारसंघ. इथे नेमकं काय घडतंय ते समजून घेऊया. विचार करा, एकच मतदारसंघ आणि तिथे एका पक्षाचं जवळजवळ 1 दशक वर्चस्व. यातून आपल्याला तिथलं प्रशासन आणि लोकांच्या भावनांबद्दल, त्यांच्या आवाजाबद्दल काय शिकायला मिळतं, हेच कोडं आज आपण उलगडणार आहोत. आपला आजचा प्रवास 6 टप्प्यांतून होईल. आधी आपण विलेपार्लेचं समीकरण समजून घेऊ, मग लोकांच्या समस्या काय आहेत ते पाहू, त्यानंतर आकड्यांमधली गोष्ट उलगडू, निकालाचं विश्लेषण करू, प्रशासनासाठी एक आराखडा कसा असू शकतो ते तपासू आणि शेवटी या सगळ्याच्या पलीकडे राजकारणाचा मूळ उद्देश काय आहे यावर विचार करू. कुठल्याही राजकीय विश्लेषणाची सुरुवात ही मतांच्या आकड्यांपासून नाही, तर मतदारांच्या आयुष्यापासून व्हायला पाहिजे. त्यांच्या रोजच्या जगण्यातल्या अडचणी काय आहेत? चला सर्वात आधी लोकांचा आवाज ऐकूया. ही यादी बघा. वाहतूक, घरं, पायाभूत सुविधा या सगळ्या समस्यांना उच्च तीव्रता मिळालेली आहे. याचा सरळ सरळ अर्थ आहे की या किरकोळ तक्रारी नाहीत. या अशा गंभीर समस्या आहेत ज्या लोकांच्या जीवनावर थेट आणि खोलवर परिणाम करत आहेत. आता या डेटाला आपण एक मानवी आवाज देऊया. वाहतुकीबद्दल एक तक्रार काय सांगते पहा. सततची वाहतूक कोंडी, पार्किंगसाठी जागेची प्रचंड कमतरता आणि ॲप आधारित टॅक्सींचे वाढते दर, हा इथल्या अनेकांसाठी रोजचाच अनुभव आहे, रोजचा संघर्ष आहे. घरांचा प्रश्न तर त्याहूनही मोठा आणि अधिक गंभीर आहे. झोपडपट्टी पुनर्विकास योजना रखडल्या आहेत आणि भाडेकरूंना अव्वाच्या सव्वा भाडेवाढीला सामोरं जावं लागतंय. ही फक्त एक तक्रार नाही, ही हजारो कुटुंबांची व्यथा आहे. आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे प्रशासनावरची नाराजी. पालिका भ्रष्टाचार करते, कर वाढवते, पण त्या बदल्यात आम्हाला सेवा मिळत नाहीत. हे चित्र करदाते आणि त्यांना मिळणाऱ्या सुविधांमधली एक मोठी दरी स्पष्ट करतं. तर आपण लोकांच्या भावना समजून घेतल्या. माहितीवर आधारित सार्वजनिक संवाद हा जबाबदारीचा पाया असतो, हे आपल्या संविधानानेही सांगितलंय. आता वेळ आहे हे बघण्याची की या भावना मतांमध्ये कशा आणि किती बदलल्या. गेल्या दशकातली आकडेवारी आपल्याला काय सांगते? हे आकडे बघा. 2019च्या विधानसभा निवडणुकीत भाजपला 1-2% नाही, तर तब्बल 61% जास्त मतं मिळाली आहेत. आणि दुसरीकडे काँग्रेसला फक्त 19%. हा फरक किती प्रचंड आहे ह्याचा एकदा विचार करा. पण हे चित्र काही एका रात्रीत तयार झालेलं नाहीये. 2004 मध्ये काँग्रेसची मतं जवळपास 50% घरात होती, जी 2019 पर्यंत घसरून 19% आली. त्याच काळात भाजपने अक्षरशः शून्यापासून सुरुवात करून 60%हून अधिकचा पल्ला गाठला. हे स्थित्यंतर खूप काही सांगून जाणार आहे. आता जरा मतदानाच्या टक्केवारीकडे नजर टाकूया. 1995 नंतर मतदानाचा टक्का साधारणपणे 50 ते 55% आसपास येऊन थांबला आहे. याचा अर्थ काय? याचा अर्थ असा की जवळजवळ निम्मे मतदार मतदानापासून दूर आहेत. त्यांना पुन्हा मतदानाकडे आणण्याचे एक मोठं आव्हान आहे. आता येतोय महत्वाचा टप्पा, निकालाचं विश्लेषण. हे असं का घडलं? इथे आपलं लक्ष व्यक्तींवर नाही, तर राजकीय यंत्रणा आणि एकूण रचनेवर असायला हवं. व्यक्तींवर टीका करण्यापेक्षा व्यवस्था समजून घेणं जास्त महत्वाचं आहे. या स्लाइडमध्ये दोन्ही बाजूंची थेट तुलना केली आहे. एका बाजूला भाजपची मजबूत, संघटित कार्यकर्त्यांची फळी आणि विकासाभोवती फिरणारं राजकारण आहे, तर दुसऱ्या बाजूला महाविकास आघाडीकडे स्पष्ट स्थानिक नेतृत्वाची कमतरता दिसतीये, संघटना कमकुवत झालेली दिसतीये. एका बाजूला एक शिस्तबद्ध यंत्रणा, तर दुसरीकडे विस्कळीतपणा. हा फरकच निकालाचं कारण स्पष्ट करतो. झालं असं की विरोधी मतं एकत्र येण्याऐवजी ती विभागली गेली. राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेमध्ये फूट पाडल्यामुळे भाजप विरोधी मतदार गोंधळला, तो दिशाहीन झाला. आणि याचा थेट परिणाम काय झाला? तो पूर्वीचे अनेक समर्थक एकतर मतदानाला गेलेच नाहीत किंवा त्यांनी आपला कौल भाजपच्या बाजूने दिला. बरं, आतापर्यंत आपण समस्येचं निदान केलं. आता उपायांबद्दल बोलूया. लोकांच्या सन्मानाला आणि त्यांच्या गरजांना प्राधान्य देणं हेच कोणत्याही सुशासनाचं मूळ आहे. भारतीय कायद्यानुसार नागरिकांच्या माहितीची गोपनीयता आणि संमती जपली पाहिजे. मग कोणत्याही नेत्यासाठी मतदारांशी पुन्हा नातं जोडण्याचा मार्ग काय असू शकतो?
या स्रोतसाहित्यामध्ये एक चतुर्मुख सिद्धांत मांडलेला आहे. यात 4 महत्वाचे पैलू आहेत. पहिला, प्रशासकीय चेहरा, जो विकासाचं वचन देतो. दुसरा, सामाजिक एकतेचा चेहरा, जो समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन चालतो. तिसरा, नागरी समस्यांचा चेहरा, जो लोकांच्या रोजच्या प्रश्नांना वाचा फोडतो. आणि चौथा, नेतृत्वाचा चेहरा, जो विश्वास आणि एक स्वच्छ प्रतिमा देतो. मग या सिद्धांताला प्रत्यक्षात कोण आणू शकतं? त्यासाठी एका आदर्श उमेदवाराची प्रोफाईल कशी असेल? तर एक असा उमेदवार जो तरुण असेल, व्यावसायिक असेल, मराठी आणि इंग्रजी दोन्ही भाषांवर प्रभुत्व असेल, ज्याची प्रतिमा स्वच्छ असेल आणि ज्याने याआधी नागरी समस्यांवर काम केलेलं असेल. आणि ही आहे एक 90 दिवसांची कृती योजना. याची सुरुवात होते लोकांच्या समस्या सर्वेक्षणातून जाणून घेण्यापासून. मग कार्यकर्ते घरोघरी जाऊन संपर्क साधतात. त्यानंतर सध्याच्या आमदारांच्या कामाचं एक रिपोर्ट कार्ड लोकांसमोर मांडलं जातं. आणि शेवटी डिजिटल मोहिमांद्वारे हा सगळा संदेश प्रत्येक मतदारांपर्यंत पोहोचवला जातो. ही एक अतिशय पद्धतशीर रचना आहे. आता आपण समारोपाकडे आलो आहोत. या सगळ्या विश्लेषणाचा राजकारणापलीकडचा उद्देश काय आहे? तर तो उद्देश आहे डेटा आणि आकड्यांच्या माध्यमातून लोकांच्या सन्मानापर्यंत पोहोचणं आणि एक प्रभावी लोकाभिमुख प्रशासन देणं. विले पार्लेच्या या उदाहरणातून एक अत्यंत महत्वाचा धडा आपल्याला मिळतो. तो म्हणजे निवडणुकीचे निकाल हे काही अपघात नसतात. ते एका विशिष्ट यंत्रणेचा, संघटनेचा आणि लोकांच्या दैनंदिन संघर्षाच्या सखोल समजुतीचा परिणाम असतात. आणि हाच प्रश्न आपल्याला विचार करायला लावतो, जेव्हा डेटाला मानवी प्रतिष्ठेशी जोडलं जातं, तेव्हा कोणतीही निवडणूक खऱ्या अर्थाने अजेय असू शकते का? जर तुम्हाला लोकाभिमुख नेता बनायचं असेल आणि आपल्या मतदारसंघाचा विकास करायचा असेल, तर blueprintstrategies.ai शी संपर्क साधा. mgr@blueprintstrategies.ai वर ईमेल करा किंवा 8042041602 वर कॉल करा. राजकारणापलीकडचा उद्देश